दुसऱ्याचं भलं झालं की आपल्याला सहनच होत नाही माई बाप. एक बाबा माझ्या कीर्तनामध्ये बसले होते आणि बसले सुरुवातीपासून बसले शेवटपर्यंत बसले, पण बसल्या बसल्या काय करायचे माहिती का माता माऊलीनं? सारखे पोटावून हात फिरवायचे, सारखे पोटावून हात फिरवायचे. मला काही कळेना त्यांचं समीकरण. कीर्तन सुटल्यावर विचारलं, बाबा काय झालं तुम्हाला, तुम्ही सारखंच हात फिरवताय? ते म्हणले काय नाही ताई, पोटात लय दुखू लागले. म्हणलं पोटात दुखतंय? अहो मग दवाखान्यात जावं, डॉक्टर करावा. अहो महाराष्ट्रातली अख्खी डॉक्टर पालथी घातली. म्हणलं बरं, मग काय सांगितलं? काय नाही म्हटले, पण काही इलाज काही होत नाही. म्हणलं केव्हापासून दुखतंय? म्हणले काय नाही, ते शेजारच्याने जर 2 मजली बंगला बांधलाय ना. विठ्ठल विठ्ठल दुसऱ्याचं सुख आपल्याला बघवत नाही माईबाप. आपण इतके स्वार्थी आहेत माईबाप. एका मनुष्याला भगवंत प्रसन्न झाला. भगवंत प्रसन्न झाल्यानंतर भगवंताने विचारलं, बोल तुला काय पाहिजे? तो म्हणाला, भगवंता 2 बंगले दे. देव म्हणाला बरं ठीक आहे, तुला 2 दिले का त्याला 4 देईन. तो म्हणाला कसं काय? मग 2 गाड्या दे. तुला 2 की त्याला 4? त्याला कुणाला? शेजारच्याला. का? तिळ मात्र त्याची भक्ती तुझ्यापेक्षा जास्त आहे आणि अशी ही भक्ती त्याची जास्त आहे म्हटल्यावर मला त्याला द्यावं लागेल. हा पठ्ठ्या म्हणला 8 दिवसांनी भेटतो, 8 दिवसांनी सांगतो. 8 दिवसांनी यांनी पुन्हा भगवंताची तपश्चर्या केली. देव प्रकट झाला. भगवंतानी पुन्हा विचारलं, बोल काय पाहिजे? तो म्हणाला, देवा काहीच देऊ नको, काहीच देऊ नको. आता फक्त माझा एक डोळा घालव, माझा एक डोळा घालव. माझ्या शेजारचे किती जातील? आपण किती स्वार्थी. विठ्ठल विठ्ठल एवढे आपण स्वार्थी आणि तरी अहंकार किती माईबाप आपल्याला. इतका अहंकार की हम करे सो कायदा. मी करेल तर होईल, नाही तर होणार. पण एका सुभाषितकाराने सुंदर सांगितलं, तू यहाँ मुसाफिर है ये सराय पानी है, 4 दिन की जिंदगी ये तेरी मेहमानी है. जद जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा. चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा, चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता ही ढल जाएगा. जद जमीन जर जेवर कुछ न साथ आएगा. काहीच घेऊन जाऊ शकत नाही माई बाप आपण, पण काहीच घेऊन जाऊ शकत नाही तरी सुद्धा आपल्याला इतका अहंकार आहे की आपण सगळंच घेऊन जाऊ असं वाटतं आपल्याला. पण तरी सुद्धा भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण काही आपण झडतो. ते कशासाठी? संपत्तीसाठी. मला हे कमवायचंय, मला ते कमवायचंय, मला माझ्या मुलासाठी हे करायचंय, मला माझ्या मुलासाठी हे करायचंय. संतांनी हे केलं नाही. संतांनी परमार्थ पाहिला, प्रपंचामध्ये सुद्धा परमार्थ पाहिला आणि म्हणून संतांचं हित झालं. तुमचं आमचं हित करणं फार कठीण आहे माई बाप. एक लक्षात ठेवा, भगवंताची कृपा असेल ना, जे मिळायचंय ते मिळल्याशिवाय राहणार नाही. कारण हातातलं जग चोरून घेऊ शकतं, कपाळावरचं घेऊन जाऊ शकत. जे नशिबात आहे ते मिळल्याशिवाय राहणार आणि भगवंताची कृपा असेल तर ते मिळणारच माई बाप. अहो माझ्या प्रभू रामचंद्रांची इतकी कृपा होती माझ्या हनुमंतरायांवर, इतकी कृपा होती की माझे भगवंत स्वतः राम सेतूवरून चालत गेले आणि माझा हनुमंतराया लंकेला उड्डाण करून गेला. हे कृपेचं तात्पर्य आहे माई बाप. हे कृपा आहे, ही भगवंताची कृपा आहे. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाला संवार करतो. इतकी ताकद माझ्या भगवंताजवळ आहे. प्रल्हादाला सांभाळलं भगवंताने, हिरण्यकश्यपूला ठार केलं. सांगितलं की काय, मला रात्रीचं मरण नको, दिवसा मरण नको, मला घरात मरण नको, मला दारात मरण नको, मला शस्त्राने मरण नको, मला अस्त्राने मरण नको. मग काय, भर घरातही नाही, दारातही नाही, उंबरट्यात घेतलं. रात्री नाही, दिवसा नाही, मध्यमात घेतलं आणि शस्त्रही नाही, अस्त्रही नाही म्हणून वाघ नखांनी मारलं माई बाप. ही माझ्या भगवंताची ताकद आहे. आणि ही एवढी ताकद असताना सुद्धा आपण भगवंताच्या चरणाजवळ जात नाही माई बाप. एक लक्षात ठेवा, विचारलं ना आम्ही परमार्थ कधी करायचा, आम्हाला उत्तर असतात, ताई हे वय आहे का, हे वय आहे का परमार्थ करायचं? परमार्थ कधी करावा? म्हातारपणात करावा. म्हातारपणात हा चालता येत नाही, बोलता येत नाही, चावता येत नाही आणि मग परमार्थ करायचा. राम म्हणाल का मरा म्हणाल हेच कळणार नाही, मग परमार्थ करायचा. भगवान तुम्हाला जसं चांगली वस्तू आवडते तशी देवालाही चांगलीच आवडते ना माई बाप. देवालाही चांगलीच आवडते. सुकलेली फुलं कोणालाच आवडत नाही, चांगली फुलं भगवंतालाही आवडतात. त्याच्यामुळे टवटवीत फुलांनी भगवंताजवळ जावं आणि सुकलेल्या फुलांनी मागं नाही राहू. बरं
मग आम्हाला सगळ्यांना तिथंच जायचंय, त्याच्यामुळे मागं राहायचं. कारण हे ज्याची सत्य आहे, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, कोण बोलवित हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्याचं भजन चुकवायचं नाहीये, तरी सुद्धा आपण भजन चुकवतो, त्याचं भजन करत नाही माई बाप. कारण तुझी या सत्य निवेदाचे बोलणे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा दल. तू समर्थ आहे भगवंत ब्रह्मांडासाठी, आणि असा हा समर्थ असणारा भगवान परमात्मा. आणि या भगवान परमात्मा जवळ कसं जायचं हे संतांनी मात्र तुम्हाला आम्हाला ज्ञान दिलं, संतांनी सांगितलं. आणि असं हे संतांनी सांगत असताना माईबाप संतांनी सांगितलं मार्ग हा असा असा आहे, असं असं जायचंय. पण तुम्ही आम्ही काही त्या मार्गाने जात नाही माईबाप, काय करायचं. कारण तुम्ही आम्ही ना काय करतो माहितीये का माईबाप, जे निष्फळ आहे, ज्याच्यातून काही फळ नाही, त्याच्या मागे धावत जातो. ज्याला काही चीजच नाही, ज्याची काही चीजच होऊ शकत नाही, अशा चीजेसाठी आपण धावत जातो माईबाप, जे निष्फळ आहे. अरे जाम पे जाम पीने से क्या फायदा, जाम पे जाम पीने से क्या फायदा, रात को पियोगे सुबह उतर जाएगी. एक बार हरि नाम का प्याला पी के देखो, पूरी जिंदगी सुधर जाएगी, पूरी जिंदगी सुधर जाएगी.